नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तवा पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तवा पुलाव बनवण्यासाठी आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचे आहेत. इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि तांदूळ बघा छान भिजलेले आहेत. लगेचच ह्याचं भात बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. थोडंसं तेल घालूया म्हणजे भात चांगला सळसळीत होईल. आता मोठ्या आचेवरच आपल्याला पाण्याला चांगली उकळी घ्यायची आहे. हे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत. तांदळातलं पाणी काढायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत. पाण्यासकट घालायचे नाही आहेत. सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. हे बघा सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घेतले. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल. हे बघा झाकण ठेवल्यानंतर पाण्याला पटकन उकळी आली आहे. आता तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला मोठ्या आचेवर ह्यांना असंच ठेवून द्यायचं आहे. 4-5 मिनटं झालेली आहेत. तांदूळ शिजला का ते बघूया. हे बघा असे तांदळाचे 2 तुकडे होत आहेत म्हणजे अजून तांदूळ शिजलेला नाही आहे. असा तांदूळ आपण बिर्याणीसाठी वापरतो. आता आपल्याला तवा पुलाव बनवायचे आहे, त्यासाठी आपल्याला तांदूळ संपूर्ण शिजवून घ्यायचे. हे बघा 6 ते 7 मिनटं आपण ह्याला शिजवून घेतलं आणि तांदूळ चांगला शिजलेला आहे. तवा पुलावसाठी आपल्याला तांदूळ असा संपूर्ण शिजवून घ्यायचे. आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हा सगळा भात आपण ह्या चाळणीमध्ये काढून घेऊया. बिर्याणीसाठी बघा अर्धवट शिजवलेला तांदूळ आपण वापरतो कारण बिर्याणीला दम देतो तो तांदूळ डबल शिजला जातो. तसा तवा पुलावसाठी आपल्याला तांदूळ संपूर्ण शिजवून घ्यावा लागतो. हे बघा सगळा भात मी ह्या चाळणीमध्ये काढून घेतला. आता ह्याला असंच ठेवूया आणि भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एक मोठी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 पळी तेल घालायचं आहे. हे बघा तेल घालून झालं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 70 ते 80 ग्राम बटर घालायचं आहे. आता इथे मी तेल आणि बटर मिक्स करून वापरते आहे. तुम्ही नुसतं तेल वापरू शकता किंवा हवं तर नुसतं बटरसुद्धा वापरू शकता. आता हे बटर आपल्याला मध्यम आचेवर चांगलं वितळवून घ्यायचं आहे. हे बघा आता हे तेल आणि बटर थोडं गरम झालं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं थोडंसं परतून घेऊया. आता इथे मी 1.5 इंच आलं, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या अशा चॉपरमध्ये बारीक करून घेतल्या. ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता मध्यम आचेवर ह्यांनासुद्धा चांगलं 2-3 मिनिट परतून घेऊया. हे बघा आलं लसूणसुद्धा चांगली परतून झाली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक करून घेतले, ते ह्याच्यामध्ये घातले. आता मोठ्या आचेवरच आपल्याला कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. हे बघा कांदा चांगला परतून झाला. आता ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालूया. इथे मी 2 मध्यम आकाराचे टॉमॅटो असे बारीक चिरून घेतलेत आणि त्याच्यामधल्या बिया काढलेल्या आहेत. आता हा टॉमॅटोसुद्धा आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे. टॉमॅटो पटकन मऊ व्हावा म्हणून आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया. आता इथे मी ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालते आहे. आता ह्याला मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं परतून घेऊया. हे बघा टॉमॅटोसुद्धा चांगला परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. इथे मी 2 मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या, त्या घातल्या. 2 गाजर आपल्याला घ्यायचे आहेत, ते बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. 1 वाटी आपल्याला ह्याच्यामध्ये मटार घालायची आहे. आता ह्यांना 1 मिनिटभर परतून घेऊया. भाज्या बघा 2-3 मिनिट मध्यम आचेवर परतून घेतल्या. आता ह्याच्यामध्ये मसाले घालूया. पहिले आपल्याला पाव चमचा ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. 2 चमचे धणे पावडर घालायची आहे.
अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे बेडगी मिरची पावडर घालायची आहे, 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी बघा अशी हातावर जरा चुरून घाला. आता इथे मी 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घेतला, त्यातला 1.5 चमचा आपल्याला मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा चमचा मसाला नंतर घालण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे मसाले आपण थोडे परतून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे. इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून आणि त्याचे असे छोटे तुकडे करून घेतले, तो ह्याच्यामध्ये घातला. 100 ग्राम पनीरचे तुकडे करून घेतले, ते सुद्धा ह्याच्यामध्ये घातले. आता एकदा हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. बघा मसाले करपू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालतो आहे. आता पाणी घातल्यानंतर परत 1 मिनिटभर ह्यांना परतून घेऊया. हे बघा इथे आपली तवा पुलावची भाजी तयार झाली आहे. अशी भाजी बनवलीत की पुलाव बनवायला बघा जास्त वेळ लागत नाही. आता पुलाव आपला जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे मी 2 भागामध्ये बनवते. आता ह्याच्यातली अर्धी भाजी मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. आता बघा ही अर्धी भाजी मी कढईमध्येच ठेवली आहे. आता जेवढी भाजी आहे त्या अंदाजानुसार आपल्याला ह्याच्यामध्ये भात घालायचं आहे. आता भातसुद्धा मी ह्याच्यामध्ये अर्धाच घालते. आता तवा पुलाव म्हटल्यानंतर बघा तो तव्यामध्ये बनवला जातो, पण आपल्याकडे एवढा मोठा तवा नाही आहे त्याच्यामुळे आपण कढईमध्येच बनवून घेऊया. तर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. मगाशी टॉमॅटो परततानासुद्धा आपण मीठ घातलं आहे, ह्याचा अंदाज घेऊनच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हलक्या हाताने मध्यम आचेवर आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा एक मध्यम आचेवर 2-3 मिनिट आपण ह्याला चांगलं परतून घेतलं. आता मगाशी शिल्लक ठेवलेला पावभाजी मसाला, त्याच्यातला थोडा पावभाजी मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे परत आपल्याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपला मस्त असा तवा पुलाव तयार झालेला आहे. तुमच्याकडे जर मोठा तवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की पुलाव बनवा. आणि इथे आपला चटपटीत असा तवा पुलाव तयार आहे. आता ह्याच्यावरून ना थोडासा लिंबू पिळून घेऊया, म्हणजे तो अजून चटपटीत होईल. आणि इथे बघा आपला मस्त असा चटपटीत तवा पुलाव तयार झालेला आहे. एकदा नक्की बनवा. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.